नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन एकदम कडक ब्लॉगमध्ये. मी राहुल आणि आज आपण निघालो आहोत एका अशा प्रवासावर जिथे समुद्रकिनारा डोंगरदऱ्या एकत्र भेटतात. आपली ही कोकण भ्रमंती सुरू होते दक्षिण काशी म्हणजेच हरिहरेश्वर पासून. पण थांबा रे थांबा, प्रवास इथे संपत नाहीये. हरिहरेश्वरचा किल्ला आणि समुद्र पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत गणपतीपुळेच्या सोनेरी वाळूमध्ये आणि शेवटी सह्याद्रीच्या प्रतिशिवालय असणाऱ्या श्री महादेश्वराच्या दर्शनाला. म्हणजेच या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला किल्ला, समुद्र आणि दऱ्यातले धबधबे हे सगळे काही पाहायला मिळणार आहे. तर चला माझ्यासोबत आपल्या भ्रमंतीला सुरुवात करूया. मी राहुल तुमचं स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तुम्हाला सॉरी बोलायचं आहे कारण का खूप मोठ्या गॅपनंतर हा व्हिडिओ येतो आहे. पण इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ टायमामध्ये येतील नक्कीच. तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओला. चला. गुड मॉर्निंग मंडळी. आता मी पूर्ण रेडी झालो आहे. माझी बॅकपॅक पूर्ण रेडी झालेली आहे आणि माझी रिदम आणि खेळाटी हे बघा, बॅट बॉल सगळं रेडी आहे. आणि आता सकाळचे वाजले 5:30. 6 वाजता गाडी येणार आहे असं सांगितलं आहे. तर बघू 6 वाजता आपण गाडीमध्ये बसूया. तिथली धमाल दाखवतो, तिथली मजा मस्ती दाखवतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा, थांबून राहा ही विनंती. चला भेटूया गाडीमध्ये डायरेक्ट. चला बाय. हरिभाऊ तू फोड, तू चप्पल घातली ना. गणपती बाप्पा मोरया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे. ही आपली गाडी आहे. गाडी आली आहे. तर गाडीमध्ये बसूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो आपण पोहोचले दिव्या आगारला. दिव्या आगारमध्ये श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सुवर्ण मंदिर असं त्याचं नाव आहे. तर आपण तिथेच चालू आहे. चला. तर मित्रांनो दिव्या आगारला पोहोचलो आहे. गणपती बाप्पा दर्शन घ्यायचं इथे.
इथे सुवर्ण मंदिर आहे गणपती बाप्पाचं इथे. जायचं आहे आपल्याला आतमध्ये. तुम्ही पण पहिल्यांदा आलो आहे, एक्साइटमेंट आहे. चला. तर मित्रांनो, दर्शन आपलं झालेलं आहे. तर आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ नाही शूट करता आला. बट मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि खूप शांत वाटतं. आणि आतमध्ये एक सुवर्ण मंदिर गणपतीचं का म्हटलं तर कारण का तिथे सोन्याचं बाप्पाचं मुखवटा आहे, त्यामुळे त्या मंदिराला सुवर्ण मंदिर असं नाव पडलं असावं असं मला वाटतं. नक्की मला माहिती नाही मिळाली, बट ते मंदिर खूप छान आहे, परिसर खूप छान आहे आतला. आणि बाप्पाचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आता आम्ही जातोय देवआगर बीचकडे जातोय. तर चला जाऊया. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थेट त्या सरळ रस्त्याने पुढे आलो. तर इथे श्री अनिरुद्ध खानावळ आहे, तिथे आम्ही जेवतो. डबा करून आणलेला आहे. आणि बघू इथे काय असेल तर इथे इकडनं पण घेऊ. टेस्ट चांगले असेल तर नक्की सांगू. बीचला जातो, दिव्या आगर बीचला जातो. मग अशी चुकून दिवेआगर असं बोललो, तर दिव्या आगर बीचला हा रोड जातो, तिकडनं आम्ही बीचवर राहणार आहे. तर त्याच्या आधी आम्ही जातो आहे खानावळला, जेवतो. जरा भूक लागली आहे, सकाळी नाश्ता खूप कमी केलेला, तर खातो आणि भेटतो पुढे. चला. तर जेवणाला घरातून पोळी आहे, भाजी सोयाबीनची आणि वाटाण्याची भाजी आणि चटणी आहे. एवढंच जेवण आहे सध्या. मागवलं आहे, तुम्हाला दाखवतो. तर जेवलो मी आता, जस्ट जेवलं, आमचं जेवण झालं. आणि चाललो आता दिव्यागर बीचला. मी एकटाच चाललो आहे पहिले, कारण का हरिहरला जायचं आहे, कारण तिथे खूप उशीर होईल परत यायला आणि ऊन खूप झालं आहे, त्यामुळे मग तिथलं टाळतो आम्ही जायला. बट तुमच्यासाठी चाललो आहे बघायला बीच. मी पण पहिल्यांदा बघतोय बीच. तो दिव्यागरचा बीच कसा आहे. मोस्ट ऑफली कोकणातल्या बीच सगळे सेम असतात, बट हा काहीतरी वेगळा आहे असं बोललेत. चला जाऊया. अरे हाल नाही बोलून आतून चाल रे. तीनशे मीटरच आहे. तर बीचकडे हा रूट जातो. इकडनं जर आतमध्ये टर्न मारला हा लेफ्ट टर्न मारला तर सरळ हा आतमध्ये बीचकडे जातो.
तर मित्रांनो इथे आहे रूपनारायण मंदिर. म्हणजे जाऊ शकत नाही, बंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं की मला सारखा फोन येतो आहे, मी न सांगता आलं बीचवर नाही जाता येतं. तर परत जातो मागे बसकडे. सॉरी काय फंबल पडतो नुसता. बीच इकडनं जवळच आहे, बट सारखा फोन येतो त्यामुळे जावं लागणार आहे मला. सॉरी. चला बसकडे जातो. बसकडे गेलं तुम्हाला परत काय देतो अपडेट. हरिहरला मी इकडनं जाणार हरिहरला डायरेक्ट. तर चला हरिहरला. सॉरी मी का फंबल मारते तेव्हा. चला जाऊया आधी बसकडे जाऊया, त्यानंतर आपण मग पुढे वाटचाल हरिहरकडे. चला. तर मित्रांनो आता बसवर बसलं, बस निघाल्या आणि आता आम्ही चाललो आहे हरिहरेश्वर दिशेने. तर भेटू हरिहरेश्वरच्या पायथ्याशी. चला बाय.